राठोड प्रवीण राठोड तिने गणपतीला बंदूक लावला. तो पैसे देतो तिला गोळी घालून म्हणला. मला वारंवार धमकी आले. प्रॉपर्टी विकतो, सगळं विकतो, पण अक्षय पवारला खलास करतो. पोलिसाला काय म्हणते की पोलीस माझ्या खिशात आहे, पोलिसाला पैसे देते मी, पोलीस माझं काय करू शकत नाही. मी अक्षय राजीव पवार, मानव मिळवा तांडा. नरसिंहनगरला माझ्या सासरवाडीने मला बुधवारी बोलवले. मी 9:15 वाजता जेवणाला गेलो. मी आणि माझी बायको बाहेर बोलत उभारलो. दिलीप राठोड मला बोलून घेतल्यावर दिलीप राठोड म्हणले पैसे काय झालं, व्याजाचे पैसे काय झालं म्हणले. मग बळू राठोड आला. तिने गणपतीला बंदूक लावला. तो पैसे देतो तिला गोळी घालून म्हणला. मग दिलीप कोयता, मग संतोष राठोड, अर्जुन राठोड, किरण अरुण राठोड यांनी आले. तिची बायको निर्मला राठोड हे सगळे चटणी घेऊन आले. चटणीसाठी आज मला मारहाण चालू केले. पैशाने मला मारहाण केले दिलीप राठोड. आणि मी पोलीस प्रशासनाला एवढं म्हणतो की मला वारंवार धमकी आले. प्रॉपर्टी विकतो, सगळं विकतो, पण अक्षय पवारला खलास करतो. पोलीस प्रशासनाला एवढं सांगितलं की साहेब मला लवकर न्यायचे. जी मारहाण धमकी झाले. त्याचा भाऊजी हा जेलमध्ये राहतात. त्याचा भाऊजी म्हणले की तू काही बी करून ये, मी जेलमध्ये सगळं बघून घेतो, तू कोणाला बी खलास करून ये. आणि त्याचा भाऊजी रवी राठोड हा तिने तिथं व्याज भटीचं तिने धंदा करते. एका फाकी चालू केले, त्याचे त्याला गाड्या फुटले. आणि त्यांनी म्हणले पोलीस माझ्या हातात आहे, मी काळजी करू शकतो, आणि माझ्यापाशी एवढा पैसे आहे की पोलिसांना बी मी बघून घेतो, तुला हे करून घेतो. तुझं जीव तांडा. माझा नाव शिरोमेश राठोड. मी माझ्या आत्याच्या पोरासंग गेलतो नरसिंहनगरला या सासरवाडीला जेवायला गेलो. तर दिलीप राठोड आले. तिथं अक्षय पवारला तिथं बोलवलं त्यांच्या घराकडे. त्यांनी बंदूक त्याच्या डोक्यावर ठेवली. मग नंतर त्यांच्या घरात सगळे गोळा झाले, जमा झाले एका जागी. सगळे मारहाण केले, डोळा टाकले त्यांच्या. अक्षय पवारच्या डोक्यावर तुझा वार झाला. मी मध्ये हात घातलो, माझं हात चिरलं, एवढं हात चिरलं माझं. दिलीप राठोड, ते बाळे राठोड त्यांनी लय मारले. रवी राठोड ते सगळे आम्हाला बोलून मारले तिथे. दिलीप राठोड पोलिसाला काय म्हणते की पोलीस माझ्या खिशात आहे, तर पोलिसाला पैसे देते मी, पोलीस माझं काही करू शकत नाही, तुम्हाला बरोबर जेलमध्ये अटकतोय. दिलीप राठोड असं म्हणते, आम्हाला धमकी देते फोन लावून. आमच्या नवनवीन व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.